मित्रहो, चित्रमंदिर या लेखाचं वाचन ऐकूया. लेखक सतीश वैद्य, सोलापूर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. चित्रमंदिर. आठवलं का नाही? याच खिडकीवर किती तिकीट काढलाव. धर्मेंद्र म्हणू नका, बच्चन म्हणू नका, जितू म्हणू नका, लाईनी लाव लाव तिकीट काढलाव. मॉर्निंग, मॅटिनी, रनिंग सर्व सिनेमे हिथेच बघितलं की. सकाळी मॉर्निंगपासून रात्री 9चा शो. या खिडकीनं किती माणसं बघितली असतील ना. कितीतरी वैध अवैध जोड्या हिनं बघितल्या असतील. कित्येक परिवार बघितले असतील. नेहमी येणारा कोण हे तिच्या चाणाक्ष नजरेनं टिपलं असेल. कोण घरात न सांगता चोरून सिनेमा बघायला आलाय हे सुद्धा तिला समजत असेल ना. सकाळी 9:30, 12, दुपारी 3, संध्याकाळी 6 आणि रात्री 9. जसं छोट्या स्टेशनवर गाडी यायच्या आधी गर्दी होते तशी हिनं अनुभवली असेल. तिकीट मिळालेल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि न मिळालेल्या चेहऱ्यावरचं दुःख तिनं टिपलं असेल. तर ही आहे भागवत चित्रमंदिरची तिकीट विंडो. ओळखलीत ना? हिचं एकेकाळचं राजवैभव काळाच्या ओघात लुप्त झालं आहे. सोलापूरकरांचं आवडतं ठिकाण म्हणजे भागवत थिएटर. उमा, चित्रा, छाया आणि कला. सिनेमा बघायलाच पाहिजे असा नियमसुद्धा नव्हता. उगीच या दारांना गळ्यात गळा घालून आत जायचं, जाळीतले आणि यल्लादासींचे पोस्टर्स बघायचे आणि पलीकडच्या दारातून बाहेर यायचं. हा कित्येक लोकांचा चाळा होता. या फोटोत दाखवलेले तिकिटाचे दर त्यावेळच्या दराच्या 100 पट जास्ती आहेत बरं का. 1 आण्यापासून ते 85 पैसे तिकीट. सिनेमा नवीन असेल तर फक्त लेडीज बायांना तिकीट मिळायचं. लाईनीमधल्या बायका संपल्या की खिडकी खट्ट असा आवाज करून बंद व्हायची आणि चहूबाजूने एकदम आवाज सुरू व्हायचे. एक कपाच, एक कपाच, एक कपाच. हे ब्लॅक करणारे पोलिसांना अजिबात दिसायचे नाहीत बरं का. एक गोरा पान, पांढरे भट्टीचे कपडे घातलेला इसम नेहमी असायचा. तो पायरीवरच बसलेला असायचा. त्याची रात्रीची उतरलेली नसायची का सकाळची चढलेली नसायची काय माहीत. डोळे लाल बुंद, कॉलरच्या आत दुश्मन रुमाल. दुश्मन म्हणजे राजेश खन्नानं दुश्मनमध्ये वापरलेला रुमाल. तोंडात लाल भडक पान, डाव्या हातात तिकिटाचा गठ्ठा आणि दबलेल्या आवाजात जप केल्यासारखा तो पुटपुटायचा. एक कपाच, एक कपाच, एक कपाच, एक कपाच, एक कपाच. तो आवाज फक्त गिराईकांना ऐकू जायचा, पोलिसांना नाही. अर्थात चित्रमंदिरचा समोरचा भाग फारसा दिसायचाच नाही. कारण सगळ्या सिनेमातले हिरो तिथं ॲक्शन घेऊन उभे असायचे. हिरोईन्स नाचत असायच्या, त्या फोटोत असायच्या, पण बघणाऱ्याला त्या नाचतायत असा भास यल्लादासी निर्माण करायचे. शेवटी ज्याच्या मनात जशी भक्ती असते तसं त्याला दिसतं. हिंदी सिनेमात नाही का पडद्यावरच्या हिरोच्या जागी लोक स्वतःला बघत असतात. अहो, म्हणून तर सिनेमा हा प्रकार भारतात इतका प्रसिद्ध झाला. अशा कित्येक हेमा मालिनी आणि झिंतामन किंवा बच्चन लोकांच्या मनात असायचे. शेवटी मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी कित्येक स्वप्न. कुठे रे भाड्या, शाळेत जायचं का नाही, अशा वाक्यांनी भंग पावायचे. आज अनिल लोंढे सरांनी चित्रमंदिरच्या तिकीट विंडोचे फोटो पाठवले आणि पुन्हा एकदा जुमांजीसारखा काळ मागे सरकला. मित्रहो, चित्रमंदिरची वास्तू अख्तरीबाईच्या म्हणजे बेगम अख्तरसारख्या थोर कलावंतांनी पुनीत झाली होती. शिवाय के. लाल यांचं मायावी मायाजाल, PC सरकारांची जादुई दुनिया या चित्रमंदिरनं पाहिलेली आहे. त्याही पूर्वी गंधर्वांची दुनियासुद्धा पाहिली असेल. इतकंच काय तर चित्रमंदिरनं त्याचं पार्किंग खुलं करून देऊन मुक्तांगण मुक्त करून सोलापूरकरांवर खूप उपकार केलेत. कट्यार काळजात घुसली, जादूगार रघुवीर, राम कदम यांची संगीत रजनी. याच ऑर्केस्ट्रामध्ये रामभाऊ बरोबर आमचे विठ्ठलराव क्षीरसागर, दत्ता मास्तर कुलकर्णी यांना स्टेजवर बघितल्यावर आम्हाला खूप अभिमान वाटायचा. विनोद गीत यांचा 25 व्हायोलिनचा ताफा असलेला सिम्फनी ऑर्केस्ट्रा. अशा अनेक कार्यक्रमाची तिकीटं याच विंडोजवळ मिळायची.
काळ कोणासाठी थांबत नाही म्हणतात ते काही खोटं नाही आहे. काही कलावंत काळाच्या ओघात अनंतात विलीन झाले. सिनेमाचा बहर ओसरला. पूर्वी आठवडे काय तर महिना महिना थिएटर न सोडणारे सिनेमा आठवड्यात लुप्त व्हायला लागले. सर्कससारखं सिनेमा थिएटर चालवणं मालकांना शक्य होईना. तरी चित्रमंदिरची वास्तू अजूनही दिमाखात उभी आहे. परवाच एका लग्नासाठी गुजराती मित्रमंडळात गेलो तेव्हा कल्पना टॉकीजची वास्तू पाहिली आणि काळीज गलबलून गेला. सगळीकडे झाडी वाढलेली, कचरा पडलेला. वाटतं पुन्हा एकदा टाईम मशीनमध्ये बसून त्या काळात जावं आणि चित्रमंदिरच्या विंडोतून तिकीट काढून अमोल पालेकरचा छोटीसी बात पुन्हा पाहावा. पुन्हा एकदा के लालनं आपलं मायावी अस्त्र टाकून अख्तरीबाईंची गझल ऐकवावी. ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया, जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया. चित्रमंदिर या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकत होता. लेखक सतीश वैद्य, सोलापूर. त्यांचा मोबाईल नंबर 9373109646. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.